भुईंज पोलिसांनी बस स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन सोने चोरणाऱ्या इनोव्हा गँगकडून 18 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत। 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10:15 सुमारास ते दुपारी 12 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी व साक्षीदार हे पुणे ते महाबळेश्वर बसने शिरवळ बस स्टँड येथून केंजळ तालुका वाई असा प्रवास नंतर मौजे केंजळ तालुका वाई येथे आल्यानंतर फिर्यादी यांना त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी नसल्याचं लक्षात आलं म्हणून वगैरे मजकुराची तक्रार सौ अंजली देवी अजित मोहिते यांनी भुईंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303 अन्वये देऊन गुन्हा नोंद करण्यात आला होता। 13 नोव्हेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेची टीम पोलीस ठाणे हद्दीत हायवे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की सिल्वर रंगाची इनोव्हा कार गावाच्या हद्दीतील हॉटेल स्वरा गार्डनच्या समोर सातारा ते पुणे जाणाऱ्या हायवे रोडच्या लगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवर संशयितरित्या उभी आहे। अशी माहिती मिळाल्याने गुन्ह्यात निष्पन्न केलेले वाहनाचा क्रमांक व संशयितरित्या उभ्या असलेल्या वाहनाचा क्रमांक एकच असल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने तत्काळ त्या ठिकाणी जाऊन संशयित वाहन व त्यातील इसमांना ताब्यात घेतले। संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी शिरवळ खंडाळा सातारा वाई येथील बस स्टँडवर चोरी केल्याचं सांगितलं। सदर आरोपींच्याकडून चोरीस गेलेले 6,60,000 रुपये रकमेचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन मोबाईल असा एकूण 18,08,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपी सूरज सुरेश तिडंगे, हरीश शिवाजी जाधव, अमित चंदन गागडे, अभिषेक चंदन गागडे, सुमित कैलास गागडे, पौर्णिमा सुरेश तिडंगे या 6 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 2 आरोपी फरार आहेत। सातारा येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।